येत्या 8 दिवसांमध्ये महाशिवरात्रीच्या पावन पर्वाला प्रारंभ होतो आहे। सोमवार दिनांक 4 मार्च रोजी महाशिवरात्रीची ही पावन रात्र आहे। महाशिवरात्र म्हणजे काय? अमरावती जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाशिवरात्रीचं हे पावन पर्व सगळीकडे संपन्न केलं जातं। घराघरामध्ये महाशिवरात्रीचा उपवास केला जातो। अशाच ठिकाणांना भेटी देण्यासाठी आपण आलेलो आहोत। अमरावती चांदूर रेल्वे महामार्गावरती सुमारे 5 किलोमीटर अंतरावर बोडणा या गावाच्या अलीकडे आपण इथे बघतो आहोत तपोवनेश्वर संस्थान तपोवनेश्वर आहे। योगीराज सद्गुरू श्री सीताराम महाराज गिरी यांचे इथे जाज्वल्य समाधी मंदिर आहे। आणि हे जे आपण बघतोय इकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या जंगलामध्ये बसलेला आहे। आणि या पोहरा जंगलाची एक विशेषता अशी आहे आणि अमरावतीला लागून असलेलं हे जंगल पोहरा जंगल म्हणून सगळीकडे संपूर्ण विदर्भामध्ये प्रख्यात आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। अमरावती चांदूर रेल्वे महामार्गावरती सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र तपोवनेश्वर येथील VCN न्यूजची चमू दाखल झालेली आहे। बोहरा येथील घनदाट जंगलामध्ये वास्तव्य असलेल्या श्री क्षेत्र तपोवनेश्वर या मंदिराच्या अगदी प्रथम पायरीवर आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण बघतो आहोत की इथून आणि इथूनच या मंदिराची सुरुवात झालेली आहे। तपोवनेश्वर म्हणजे ही तपभूमी आहे। श्री क्षेत्र कौंडल्यपूर येथील काही साधक येथील काही साधू तपस्वी इथे येऊन तप करायचे आणि ते तप म्हणून या गावाचं नाव या मंदिराचं नाव तपोवनेश्वर असं। उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये सुद्धा ज्यावेळी आपण या तपोवनेश्वर येथील महाद्वाराच्या आत प्रवेश करतो तर आतून एक थंडगार वाऱ्याची झुळूक आपल्या मनाला आल्हाददायक विसावा देऊन जाते। महाकालेश्वराय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। अगदी सभागृहाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतं की या मंदिर समितीचं हे कार्यालय आपण बघतो आणि या कार्यालयाचे जे अध्यक्ष आहेत देवराव गोरे, उपाध्यक्ष साहेबराव ठाकरे आणि नागपूर येथील सचिव सुभाषराव भरतकर जे 1982 या सालापासून येथे तप साधना करण्यासाठी जे आले ते आजतागायत येथे कायम आहे। आणि आपण त्यांनाच पहिल्यांदा विचारूया की हे जे तपोवनेश्वर संस्थान आहे या तपोवनेश्वराबद्दलची जी माहिती आहे जी आख्यायिका आहे आणि किंवा जे तप साधना करण्याचं ठिकाण आहे त्याच्याबद्दल ते आपल्याला माहिती देते। ही तपस्या भूमी आहे, पौराणिक तपस्या भूमी आहे आश्रम आहे आणि याच ठिकाणी माझे गुरु महाराज जरा वास्तव्याला मागच्या 150 वर्षापूर्वीपासून इथे होते आणि या जागेला महत्त्व असं आहे की अध्यात्माची जोड असून इथे योग साधना करण्याचं ठिकाण प्रसिद्ध आहे। पौराणिक तपस्या साधुसंतांची असल्यामुळे इथे एक संत गेल्यानंतर किंवा एक योगी गेल्यानंतर दुसरा योगी कोणी ना कोणीतरी या जागेवर येतो। इथे येण्यापूर्वी आपण काय करीत होतात आणि आपला व्यवसाय काय होता आणि आपलं शिक्षण किती झालं? इथे येण्यापूर्वी मी गुरुवारी ॲग्रोकेमिकल लिमिटेड गोवा कंपनीला एरिया सेल्स ऑफिसर म्हणून जळगावलाच माझ्या 1975 साली माझ्या गुरु महाराजांचा मला साक्षात्कार झाला आणि त्यानंतर मग मला सर्व्हिस सोडली, मी सर्व्हिस सोडून दिली। गुरु महाराज साक्षात्कार झाला पण कुठे आहे काय आहे याची काही कल्पना त्यांनी कधीच दिली। शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः। योगी
किंवा तपस्वी यांचा जर विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला बघावयास मिळते की अगदी कडक थंडीचे जरी दिवस असले तरी ही मंडळी विना वस्त्राची कुठेही जातात, कशीही फिरतात आणि अनवाणी असतात. आणि अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा ही मंडळी आपल्याला धुनीमध्ये रममान होताना बघावयास मिळते. आणि अगदी सीताराम महाराज गिरी यांच्याविषयी पण जर आपण असा विचार केला तर त्यांनी सुद्धा धुनीमध्येच आपलं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे आणि त्यांची अखंड असलेली धुनी आता आपण पाहणार आहोत. शिव जटाधराय शिव. सीताराम महाराज गिरी यांची ही जाज्वल्य धुनी आपण जी बघतोय ही जागृत धुनी आहे. आणि ही जागृत धुनी सीताराम महाराज गिरी तप करीत असताना पासून आजपर्यंत आस्था गायक कायम आहे. धुनीमधून निघालेली रक्षा जिला हिंदू संस्कृतीमध्ये अंगारा म्हणून संबोधण्यात येतं, असा अंगारा अनेक भाविक भक्त येथे येतात आणि हा अंगारा आपल्या मस्तकी लावून आपली तृषा शांत करतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, आदरणीय महाराजांच्या शरण पादुका सुद्धा इथे ठेवलेल्या आपणास बघावयास मिळतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः. आणि अगदी जर यांच्या धुनीच्या मागे ज्या ठिकाणी ही धुनी अस्तित्वात आहे, ज्या ठिकाणी आपण ही धुनी बघतो आहोत, या धुनीच्या थोडंसं मागे गेलं तर आपल्याला दिसून येते की भव्य दिव्य अशी गोशाळा. ही गोशाळा आता आपण पाहतोय. या गोशाळेमध्ये किमान 30 गायी, काही बछडी इत्यादी आपल्याला बघावयास मिळतात. दुपारची वेळ असल्यामुळे गायी ह्या रानाकडे गेलेल्या आहेत. त्यांची बछडी, त्यांच्या कारोडी ह्या इथे आपण बघतो आहोत. आणि ह्या गोशाळेचा खर्च हा संस्थांतर्फे चालविण्यात येतो. विशेष गोष्ट अशी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे ही की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी उपलब्ध नसताना एकीकडे शासन नेहमी म्हणत असतं की गौवंशाची सेवा करा, गौवंश जोपासा, गौवंशाचं जतन करा. मात्र आपण ज्यावेळी प्रत्यक्षात अशा ठिकाणी भेट देतो त्यावेळी आपल्या निदर्शनास येतं की शासनातर्फे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी उपलब्ध होत नाही. मात्र गाजावाजा नेहमीच केला जातो. त्र्यंबकेश्वराय शिव. हे हवनकुंड आहे. या गोशाळेपासून निर्मित झालेल्या गोवंशाच्या निर्मित असलेल्या गोवऱ्या तसेच लाकडी आणि गोवंशातून निघणारं तूप, दूध यांची आहुती या हवनकुंडामध्ये दिली जाते, जेणेकरून या ठिकाणचं हे जे वातावरण आहे हे समृद्ध आणि सुसंपन्न व्हावं. चैतन्य वाढण्यासाठी सुद्धा या गोष्टीचा, वातावरणाशी संबंधित असलेल्या या गोष्टीचा बराच उपयोग येथे घेताना आपल्याला दिसून येतो. अगदी गोशाळेच्या थोडं 2 पायऱ्या खाली उतरल्याबरोबर आपल्या दृष्टीस पडते ती म्हणजे योगीराज सद्गुरू श्री सीताराम गिरी महाराज यांचं हे समाधी मंदिर. हर हर भोले नमः शिवाय. श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थानचे अध्यक्ष असलेले देवराव भोरे आता आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण सीताराम महाराजांविषयी थोडंसं विचारलं. योगीराज सीतारामगिरी महाराज वयाच्या 25व्या वर्षी 1860 मध्ये तपोवनेश्वर क्षेत्री वास्तव्याला आले आणि कठोर तपश्चर्या करून ते 6 एप्रिल 1986 रोजी महानिर्वाण झाले. जप, तप, साधना आणि आपल्या भाविक भक्तांकडून, शिष्यांकडून तपसाधनेचे धडे त्यांना गिरवले आहेत. प्रत्येकाकडून त्यांच्या योग्यतेनुसार त्या पूजा करून घेतलेल्या आहेत. असं हे त्यांचं कार्य अखंडित राहतं. अनेक भाविक भक्त या ठिकाणी जुळलेले आहेत.
सीताराम महाराजांविषयी जर विचारायचं झाल्यास सांगायचं झाल्यास असं सांगण्यात येतं की गेल्या अनेक वर्षांपासून सीताराम महाराज येथे येऊन वास्तव्यात राहिले होते आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथल्या राजघराण्याशी त्यांचा संबंध होता. त्या राजघराण्याचे ते वंशज होते आणि या ठिकाणी तपस्या केल्यानंतर आज आपण जी बघतो आहोत ही जी संस्थांची उत्तरोत्तर प्रगती त्यांनी केलेली आहे ती त्यांच्या हयातीतच झालेली आहे. सीताराम महाराजांच्या या समाधी मंदिरानंतर आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र तपोवनेश्वर मंदिरामध्ये. श्री क्षेत्र तपोवनेश्वर अगदी या जंगलाच्या खाली असलेल्या या नदीच्या काठावर असलेलं हे श्री क्षेत्र तपोवनेश्वर. आपण महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा इतरही दिवशी ज्या दिवशी शिव मंदिरामध्ये सर्वप्रथम प्रवेश करतो तर आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो महादेवाचा वाहन म्हणजे नंदी. देवादिदेव महादेव यांनी दिलेला आशीर्वाद की माझ्या आधी तुझं दर्शन घेतलं जाईल हा आशीर्वाद आजतागायत कायम आहे. आणि सर्वप्रथम शिव मंदिरामध्ये प्रवेश करताना आपण नंदीचं दर्शन घेतो. हर हर भोले नमः शिवाय. दृष्टीपथात येते ती अगदी महाकालेश्वराच्या प्रतिकृतीशी संबंधित हे विशाल शिवलिंग. आणि याबद्दल असं सांगितलं जातं की ही जी आपण पितळेची तांब्याची कोरीव काम बघतो आहे हे श्री क्षेत्र काशी येथील कारागीर आणून त्यांच्याकडून हे करून घेण्यात आलेलं आहे. या अगदी महाभारत कालाचा जर विचार केला तर एक आख्यायिका अशी आहे की महाभारत कालामध्ये राजा भीमक यांचे जे गुरु होते ते गुरु आई अंबादेवीच्या दर्शनासाठी ज्या मार्गाचा वापर करीत असत ज्या भुयारी मार्गाचा वापर करीत असत तो श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते अंबा राहती म्हणजे अमरावतीला जाणारा जो रस्ता आहे भुयारी रस्ता तो श्री क्षेत्र तपोवनेश्वर येथून गेलेला आहे. आणि आज जे आपण हे विशाल शिवलिंग पाहतो आहे याबद्दल एक असं सांगण्यात येतं की परमपूजनीय सीताराम गुरु यांच्या पूर्वी बैरागी महाराज हे इथे वास्तव्यास होते. आणि या मंदिराच्या अगदी मागच्या साईडला मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक जलकुंड आपल्याला दिसतं. या जलकुंडामध्ये हे शिवलिंग होतं आणि बैरागी महाराज यांनी त्या जलकुंडाचे दरवाजे थोडेसे मोठे करून या शिवलिंगाची प्रतिष्ठापना येथे तत्कालीन काळामध्ये केली. आणि तेव्हापासूनच हे शिवलिंग आज ज्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते आहे ते येथेच विसावलेलं आहे. येथे असंही सांगण्यात येतं की रुक्मिणी हरण हे मुळात कौंडण्यपूर येथून न होता या भुयारी मार्गाचा वापर करूनच श्री क्षेत्र तपोवनेश्वर मार्गे भीमक राजाची कन्या रुक्मिणी ही अमरावतीला अंबादेवीच्या दर्शनासाठी म्हणजेच आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेली होती. आणि भगवान श्रीकृष्णाने येथूनच तिचे हरण केले. श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र अमरावती येथे गेलेला हा जो भुयारी मार्ग आहे हा या भुयारी मार्गाद्वारेच गेलेला असल्याची आख्यायिका सांगितली जाते. श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र तपोवनेश्वर मार्गे अमरावती असा हा भुयारी मार्ग आहे. आणि याच भुयारी मार्गाच्या मध्ये हा भुयारी मार्ग आपण ज्या ठिकाणी पाहतो आहोत येथेच हे शिवलिंग जे आज तपोवनेश्वर म्हणून आपण बघितलं हे शिवलिंग पूर्वी बैरागी महाराज येथे असताना याच्या आतमध्ये होतं. आणि बैरागी महाराज यांनी येथून हा दरवाजा मोठा करून या शिवलिंगाची प्रतिष्ठा वरच्या बाजूला जे मंदिर आपण सध्या स्थितीमध्ये बघितलं त्या मंदिरामध्ये केली. आणि तेव्हापासूनच तपोवनेश्वर हे शिवलिंग येथे प्रतिष्ठापित झाले. आपण शिवरात्रीच्या निमित्ताने अनेक शिवलिंगांना भेटी देण्यासाठी जातो दर्शनासाठी जातो.
अमरावतीपासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर होडणा या गावी जाणारा अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरती एक मार्ग आहे आणि होडणा येथे जाताना सुमारे 4 किलोमीटर अंतरावरच आपणाला हे श्री क्षेत्र तपोवनेश्वर अतिशय पुरातन महाभारत काळातील आणि जेथे ज्या ठिकाणी महाभारतातलं रुक्मिणी हरण ज्या मार्गे झालं अशी आख्यायिका आहे, तोच हा मार्ग आहे. अशा ठिकाणी आपण भेट देऊ आणि आपल्या महाशिवरात्रीचं सार्थक करूया. तुलनात्मक दृष्ट्या जर एका गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने इथं निदर्शनास येते, ती म्हणजे आजपर्यंत या संस्थांचा जो विकास व्हायला पाहिजे तो अद्यापपर्यंत झालेला नाही. बोरा या जंगलामध्ये हे नितांत रमणीय असं ठिकाण जरी आज आपण बघत असलो तरी इथे पाण्याचं दुर्भिक्ष हे कायमपणे जाणवत आहे. विकास निधी जो मंदिरांपर्यंत पोहोचायला पाहिजे, शासन जरी फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करीत असलं तरी स्थानिक मंदिरांना त्या विकास निधींचा पुरवठा अद्यापही झालेला आपल्याला दिसत नाही. मात्र एखाद्या ठिकाणी पुरवठा केल्यानंतरचे हजारो रुपयांचे फ्लॅक्स आपण बघतो, पण ज्या ठिकाणी जो खर्च व्हायला पाहिजे, जो निधी त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तो पोहोचलेला अद्यापही आपल्याला पाहावयास मिळत नाही. या ठिकाणी पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे. श्री क्षेत्र तपोवनेश्वर हे मंदिर पडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि लोकसभा अमरावती मतदारसंघामध्ये येतं. आजपर्यंत खासदार अडसूळ आणि आमदार राणा यांनी येथे दुर्लक्ष केल्यामुळे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या मंदिराची आजपर्यंत जी वाटचाल व्हायला पाहिजे होती, जो विकास व्हायला पाहिजे होता, तो झालेला आपल्यापर्यंत आजही दिसत नाही आहे. आणि अशा वेळेस या जनप्रतिनिधींना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपण जरी मोठमोठे फ्लॅक्स लावून मोठे होत असलो तरी अशा मंदिरांकडे किमान जर आपण लक्ष दिलं, ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं, अगदी 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोहरा जंगलातला जर तलाव तिथून जर पाईपलाईनद्वारे या ठिकाणी पाणी पोचतं करता आलं तर आमदार राणांनी या बाबतीत जर पुढाकार घेतला आणि अमरावतीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेलं श्री क्षेत्र तपोवनेश्वर हे जगामध्ये भारतवर्षामध्ये प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. VCN न्यूज साठी प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत.